सर स्टार्ट. धन्यवाद सर. सुमेश सर आवाज येतो? सुमेश सर आवाज येतो काय? मला येतोय सर आपला आवाज. ओके ओके सर ओके. मित्र हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे मार्फत महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांसाठी कौशल्य विकास व उद्योजकता विकास या अंतर्गत माननीय महासंचालक धम्मज्योती गजभिये सर यांच्या मार्गदर्शनात ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या वेबिनारचे हे तिसरे सत्र आहे. या अगोदर आपले 2 सत्र झालेले आहेत. या सर्व सत्रांमध्ये आपले स्वागत. सोबतच आजचे मार्गदर्शक गणेश खामगळ सर, मिटकॉनचे संचालक, यांचे सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो. मित्रहो, आजचा विषय आहे उद्योजकता विकास व शासकीय योजना. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की आपल्याला उद्योजक व्हायचं आहे आणि त्यासाठी काय काय शासकीय योजना आहे, त्या सगळ्या शासकीय योजनांचं मार्गदर्शन सर आज आपल्याला करणार आहे. सरांचा परिचय शॉर्ट मध्ये करून देतो. गणेश खामगळ सर, संचालक मिटकॉन पुणे हे आहेत. आणि सरांचं महत्वाचं म्हणजे सरांनी मास्टर डिग्री 2006 मध्ये सोशल वर्क मध्ये केलेली आहे आणि याच विषयात स्किल डेव्हलपमेंट व एंटरप्रेन्योरशिप मध्ये ते PhD ला अपियर आहेत. म्हणजे आपण ज्या विषयाचं संशोधन करतो आहे त्याच विषयाची प्रत्यक्ष कृती सरांकडून चालू आहे. खूप सारा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. खूप सारे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. मी खूप वेळ न घेता सरांना विनंती करतो की त्यांनी या विषयाच्या अनुषंगानं मार्गदर्शन करावं. सर, आपलं स्वागत. गणेश खामगळ सर. धन्यवाद सर. आवाज येतोय माझा व्यवस्थित सर्वांना? सर येतोय? हा येतोय सर. व्हेरी गुड. तुम्हा सर्वांचं मी माझ्या वतीनं प्रथमतः स्वागत करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या द्वारा आज आपण हे उद्योजकता विकास व शासकीय योजना या विषयावरचं वेबिनारचं आयोजन केलेलं आहे. मी प्रथमतः आपल्या संस्थेचे माननीय महासंचालक धम्मज्योती गजभिये सर व त्यांचे सर्व सहकारी यांचं प्रथमतः मनापासून हार्दिक अभिनंदन करतो की खऱ्या अर्थानं खूप योग्य वेळी, गरजेच्या वेळी समाजाला, समाजातील युवकाला ज्या विषयाची खऱ्या अर्थानं गरज आहे अशा विषयावर आधारित आपण या वेबिनारचं आयोजन केलेलं आहे. खूप महत्वपूर्ण हा विषय आज आपल्या कुटुंबाच्या दृष्टीनं, वैयक्तिक स्वतःच्या दृष्टीनं, राज्याच्या दृष्टीनं, देशाच्या दृष्टीनं हा एक महत्वपूर्ण विषय. या विषयावरती आज मी तुमच्या बरोबर चर्चा करणार आहे, संवाद साधणार आहे. आणि प्रथमतःच मी धन्यवाद मानतो, आभार मानतो की बार्टी सारख्या एका नावाजलेल्या युवकांसाठी काम करणाऱ्या, कौशल्य विकासासाठी काम करणाऱ्या, उद्योग व्यवसायाला मदत करण्यासाठी कायम तत्पर असणाऱ्या या शासनाच्या संस्थेनं अशा प्रकारचं वेबिनारचं आयोजन केलेलं आहे. ही खूप महत्वपूर्ण बाब आहे. मित्रांनो, 2 गोष्टीतून आपल्या कुटुंबामध्ये पैसा, धन किंवा आर्थिक सुबत्ता येताना आपण सर्वजण पाहतो आहोत. त्यातल्या 2 गोष्टी म्हणजे पहिली गोष्ट आहे की तुमच्या घरामध्ये कोणी ना कोणीतरी नोकरी करत असतं, जॉब करत असतं. म्हणजे त्या रोजगाराच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाला लागणारा हातभार. आणि दुसरी गोष्ट की आपल्या कुटुंबामध्ये कोणीतरी स्वतःचा छोटा मोठा उद्योग व्यवसाय करत असतं आणि उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या घरामध्ये पैसे येतात. आर्थिक संपन्नतेच्या दृष्टीनं आपण या 2 मार्गातून प्रयत्न करत असतो.
मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की या दोन मार्गाशिवाय, रोजगार किंवा स्वयंरोजगाराशिवाय आपल्याला तिसरा मार्ग उपलब्ध नसतो. आता सत्य परिस्थिती जर पाहिली तर मला तुम्हा सर्वांचं, आजच्या वेबिनारमध्ये उपस्थित असलेल्या सर्वांचं मला मनापासून कौतुक आहे आणि तुम्ही सर्वजण अभिनंदनास पात्र आहात. ते एका गोष्टीसाठी, ते म्हणजे गेली 1 वर्ष पूर्ण झालं, दुसऱ्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतो आहोत आणि त्या 1.5 वर्षामध्ये, 1.25 वर्षामध्ये आपण पाहिलं की कोरोनाची महामारी आपण सर्वांनी पाहिलेली आहे आणि या कोरोनाच्या युद्धामध्ये आपण सर्वांनी कोरोनाचे योद्धे म्हणून जे काम केलेलं आहे ते खूप वाखाणण्यासारखं आहे, कौतुकास्पद आहे. तुम्ही सर्वांनी शासनाचे नियम पाळून, SMS फॅसिलिटी वापरून, म्हणजे मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग या सर्व गोष्टीचं पालन करून तुम्ही सर्वांनी तुमच्या स्वतःला, तुमच्या कुटुंबाला यापासून खूप दूर ठेवलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं तुम्ही कोरोना योद्धे आहात, याचा मला खूप अभिमान आहे. या परिस्थितीमध्ये तुम्ही जसं स्वतःला वाचवलं, स्वतःला कोरोनापासून दूर ठेवलं, समाजाला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, तसंच आपल्या कुटुंबाची अत्यंत एक महत्वपूर्ण आवश्यकता, गरज, आणि ती म्हणजे आपल्या घराची आर्थिक संपन्नता. आपण सर्वजणांनी पाहिलेलं आहे की आपल्या भारतातून असेल, महाराष्ट्रातून असेल, आपल्या वेगवेगळ्या राज्यातून असेल, वेगवेगळ्या जिल्ह्यातून असेल, हे मायग्रेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. आणि हे मायग्रेशन जसं महाराष्ट्रातून अनेक वेगवेगळ्या राज्यांमध्ये झालं, तसं जिल्ह्याअंतर्गत झालं, जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात झालं. हे होत असताना एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे की रोजगाराचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये घटलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि रोजगाराची संख्या खूप कमी झालेली आहे. जवळजवळ राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या काही संशोधनानुसार पाहिलं तर जवळजवळ 30 ते 60% रोजगाराचं प्रमाण कमी झालेलं आपल्याला दिसतं. आणि ज्यावेळेस रोजगाराचं प्रमाण कमी होतं त्यावेळेस बेरोजगारीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं आणि बेरोजगारीचं प्रमाण ज्यावेळेस वाढतं त्यावेळेस आपल्या हातामध्ये येणारा जो पैसा आहे तो खूप कमी पहिला सुरुवात होते आणि परिणामी आपल्या कुटुंबाची आर्थिक अधोगती होण्याच्या मार्गाने आपण जात असतो. आणि तीच वेळ आज आपल्या महाराष्ट्रातल्या असंख्य कुटुंबावर येताना तुम्ही आणि मी आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आता या परिस्थितीवर जर मात करायची असेल तर आज भारती संस्थेच्या माध्यमातून आयोजित झालेला हा उद्योजकता विकास आणि शासनाच्या योजना हा विषय आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा विषय माझ्या मित्रांनो आहे. माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की पुढचा 1 तासाचा जो काही सुसंवाद आपल्यामध्ये असणार आहे त्यातली प्रत्येक गोष्ट आपण गांभीर्यानं, जाणीवपूर्वक समजावून घेण्याचा प्रयत्न करावा, अशी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे. माझ्या मित्रांनो, आपण आपला स्वतःचा एखादा उद्योग व्यवसाय करत असताना आपण पहिलं समजून घेऊया एक मिनिटामध्ये की उद्योग म्हणजे काय. त्याच्यानंतर आपण उद्योजकता हे पाहणार आहोत. त्याच्यानंतर आपण त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या वेगवेगळ्या गोष्टीची पूर्तता तुम्हाला मला कशी करावी लागते, मग त्याच्यामध्ये ते अनेक वेगवेगळ्या पातळीवरती आहे ते मी तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्याच्यानंतर शेवटच्या भागामध्ये आपण शासनाच्या वेगवेगळ्या योजना याविषयी आपण संवाद साधणार आहोत. प्रथम उद्योग म्हणजे नक्की काय. तुम्हाला मला सर्वांना माहिती आहे की उद्योग म्हणजे की एक छोटा मोठी ऍक्टिव्हिटी की ज्या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून तुम्ही काही लोकांना सोबत घेऊन किंवा स्वतः कुटुंबाबरोबर किंवा स्वतः वैयक्तिकरित्या तुम्ही एखादी ऍक्टिव्हिटी किंवा एखादा उद्योग करता आणि त्या माध्यमातून तुम्हाला पैसे मिळतात, तुमच्या कुटुंबाची सुबत्ता वाढते, आर्थिक संपन्नता येते, त्याचा समाजाला चांगल्या पद्धतीने उपयोग होतो आणि तुम्ही कुठल्या तरी वस्तूचं उत्पादन करून त्याची मार्केटमध्ये देवाणघेवाण करता आणि त्या माध्यमातून तुम्हाला येणारे जे काही पैसे असतील तर या सगळ्याला आपण एक साध्या सिंपल अशा व्याख्येमध्ये आपण उद्योग असं म्हणतो. परंतु एक सायंटिफिक व्याख्या आपण इथं किंवा एक सायंटिफिक त्याचा अर्थ सांगायला मला तुम्हाला मनापासून आवडेल. तो म्हणजे संस्कृतच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर उद्योग या शब्दाची एक फोड केली जाते. त्यामध्ये उद आणि योग, उद प्लस योग म्हणजे उद्योग. आता उद म्हणजे काय आणि योग म्हणजे काय. उद या शब्दाचा अर्थ असा होतो की उद म्हणजे वरच्या दिशेने जाणे. आपण आपल्या सायन्समध्ये 8वी 10वीला शिकलो असेल ऊर्ध्वपातन पद्धती. ती ऊर्ध्वपातन पद्धती म्हणजे ऊर्ध्व म्हणजे वरच्या दिशेने जाणं.
हे वरच्या दिशेनं जाणं, याला एक दुसरा शब्द मी वापरू इच्छितो, प्रगतीच्या दिशेनं जाणे. वरच्या दिशेनं जाणे, प्रगतीच्या दिशेनं जाणे. आणि उद म्हणजे प्रगतीच्या दिशेनं जाणे, वरच्या दिशेनं जाणे. आणि योग, आपण सर्वजण पाहतो आहोत की कोरोनाच्या काळामध्ये आपण योगाभ्यास वाढवला, योगासनं करायला लागलो. आणि कुठल्याही गोष्टीचा योग म्हणजे एक योग्य वेळ, तुमच्या माझ्या आयुष्यातली एक योग्य वेळ. आता बघा किती सुंदर अर्थ आहे की प्रगतीच्या दिशेनं जाण्यासाठीचा योग साधने म्हणजे उद्योग. अशा प्रकारची वेळ साधण्यासाठीचा एक संकल्प, योग साधण्यासाठीची एक संधी आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून आज उपलब्ध झालेली आहे. आणि त्याचा आपल्याला आपल्या जीवनासाठी, आयुष्यासाठी, समाजासाठी, देशासाठी फायदा करून घ्यायचा आहे. आता उद्योगाचा फायदा काय आहे? आज आपल्या देशाला रोजगाराची गरज आहेच, मी ती टाळणार नाही किंवा मी त्याच्याविषयी तिला बाजूला ठेवू शकत नाही. रोजगाराची गरज आहेच, परंतु माझ्या मित्रांनो, आज आपल्या देशाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर उद्योगाची जास्त गरज आहे. कारण एका व्यक्तीनं रोजगार केला तर त्या व्यक्तीला, त्या कुटुंबाला रोजगार मिळतो. परंतु जर एखाद्या व्यक्तीनं स्वतःचा उद्योग व्यवसाय केला तर किमान 2, 5, 10, 15, शेकडो, हजारो लोकांना रोजगार मिळू शकतो. एक जणांनी उद्योग सुरू केला तर 1 ते शेकडो लोकांना रोजगार उपलब्ध होतो. म्हणून आज आपल्या देशामध्ये रोजगाराची संख्या कमी आहे. त्यामुळे आपल्या देशाला रोजगारापेक्षा स्वयंरोजगार किंवा उद्योगाची किंवा उद्योजकता विकासाची जास्त गरज आहे. आणि जो कोणी व्यक्ती उद्योग व्यवसायाच्या परिव्यूमध्ये, जो कोणी व्यक्ती उद्योग व्यवसायाच्या दिशेने वाटचाल करेल, स्टार्टअपच्या दिशेने वाटचाल करेल, खऱ्या अर्थानं तो व्यक्ती आपल्या देशाच्या प्रगतीला दिशा देण्याचं, देशाची प्रगती करण्यासंबंधामधलं काम करू शकतो वा करतो, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. तुम्ही या विचाराला निश्चित सहमत असाल. म्हणून देशाच्या प्रगतीला दिशा देण्यासाठी आज तुमच्या माझ्यासारख्या युवकांचं खूप महत्वपूर्ण योगदान गरजेचं आहे आणि त्याच्यासाठीचा प्रयत्न आपण करतो आहोत. आता वरच्या दिशेनं जायचं असेल, प्रगतीच्या दिशेनं जायचं असेल तर उद्योजकता विकास हा विषय आपल्यासाठी समजून घेणं आणि त्या दिशेनं प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे. खरं तर आज उद्योजकता विकास ही काळाची गरज आहे. आणि तुम्हाला मला आयुष्यामध्ये प्रगती करायची असेल तर आपल्याला काळाबरोबर जाणं गरजेचं राहतं. आता मधल्या काळामध्ये जागतिक आरोग्य संघटनेनं एक विधान केलं. ते विधान काय केलं? आपण सर्वांनी टीव्हीवरती पाहिलं असेल, पेपरमध्ये वाचलं असेल की इथून पुढे कोरोना लगेच संपेल, कोरोना महामारीचं युद्ध लगेच संपेल असं जागतिक आरोग्य संघटनेला वाटत नाही. तर त्यांचं सगळ्यांचं जागतिक लेवलला एक म्हणणं होतं की आता आपण कोरोना सोबत राहून जिंकणं आणि त्याच्याबरोबर राहण्याचं कौशल्य विकसित करणं हे काळाची गरज आहे. आता काळाची गरज म्हणजे नक्की काही? तर आता मास्क वापरणं आहे, सॅनिटायझर वापरणं आहे, सोशल डिस्टन्सिंग आपल्या जीवनामध्ये पाळणं हे गरजेचं आहे. म्हणजे काळासोबत राहण्यासाठीचं कौशल्य विकसित करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपल्या कुटुंबाच्या आर्थिक संपन्नतेसाठी आपल्याला उद्योजकता विकासाबरोबर राहणं, उद्योजकता विकास ही काळाची गरज आहे हे समजून काम करणं तुमच्या माझ्यासाठी गरजेचं आहे. आता उद्योजकता विकास समजून घेत असताना मधल्या काळामध्ये तुम्ही एक 4-6 महिन्यापूर्वी आपण सर्वांनी एक शब्द प्रयोग सर्वत्र ऐकला, तो आत्मनिर्भर भारत. आत्मनिर्भर भारत निश्चित होईल, परंतु आत्मनिर्भर भारत त्याच वेळेस होईल ज्यावेळी माझ्या देशातल्या जी काही असंख्य लोकसंख्या आपल्याकडे आहे, तरुणांची संख्या जवळजवळ 64 to 67 पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. आणि हा जो खऱ्या अर्थानं वर्किंग एज ग्रुप जो काम करू शकतो असा जो आपल्याकडे साधारणतः 64% आहे, त्याच्यामध्ये माझ्या मित्रांनो तुम्ही मी आहोत. आणि अशा युवकांनी जर उद्याच्या काळामध्ये स्वतःचा उद्योग व्यवसाय करून जर पुढे पावलं उचलली तर, आणि तरच खऱ्या अर्थानं आपण आपल्या कुटुंबाला
पुढे नेऊ शकतो, कारण रोजगाराची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये कमी होत चाललेली आहे. आता मग उद्योग व्यवसाय करायचा तर तो कसा करायचा, उद्योजकता विकास म्हणजे नक्की काय, त्याला भांडवलाची उभारणी कशी करायची, त्याच्यामधले जे काही वेगवेगळे विषय आहेत त्या विषयाच्या अनुषंगाने मी तुमच्याशी चर्चा करणार आहेच. परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं प्रेरित झालेला माझ्यासारखा एक गणेश खामगळ नावाचा तरुण ज्यावेळी मी माझ्या हायस्कूलच्या इयत्तेमध्ये म्हणजे 10वी पर्यंत शिकत होतो, त्यावेळी मी माझ्या आयुष्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक विचार घेऊन मी माझ्या जीवनामध्ये पुढे येण्याचा मी प्रयत्न केला. तो विचार होता की आत्ताच्या काळामध्ये प्राप्त परिस्थितीमध्ये जर विचार केलं तर प्राप्त परिस्थिती खूप भयानक आहे हे तुम्ही मी पाहतो आहे, परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला पुढे जायचंय, ह्याला आपल्याला ऑप्शन नाहीये, त्याला आपल्याला पर्याय नाहीये. आणि या परिस्थितीमध्ये जर पुढे जायचं असेल तर आपल्याला आपल्याकडच्या अनेक वेगवेगळ्या समस्या आहेत. त्याच्यामध्ये आर्थिकतेच्या समस्या आहेत, ताणतणाव आहे, नैराश्य आहे, रोजगाराची उपलब्धता नाही ते आहे. अशा अनेक वेगवेगळ्या समस्याला आपण तोंड देत असताना मग ती कौटुंबिक पातळीवरती असतील, सामाजिक पातळीवरती असतील, राज्याच्या पातळीवरती असतील, अशा वेगवेगळ्या पातळीवरती आपण तोंड देत असताना एक गोष्ट खूप महत्वाची राहते, ती म्हणजे की प्राप्त परिस्थितीमधून जर बाहेर येऊन आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं असेल तर जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला, या जगाला करून दाखवलं, तोच एक विचार घेऊन मी माझ्या आयुष्यामध्ये पुढे येण्याचा प्रयत्न केला आणि अव्याहतपणे गेली 25 वर्ष मला माझ्या जीवनामध्ये यश मिळत गेलं. तो फक्त विचार सांगतो आणि आपल्या विषयाशी कसा संबंधित विचार आहे ते आपण पुढे पाहूया. तर तो विचार होता की या देशातल्या तरुणांना उद्याच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं मोठं व्हायचं असेल, पुढे जायचं असेल, प्रगतीच्या दिशेनं जाण्याचा योग साधायचा असेल तर 2 गोष्टी माझ्या तरुणांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्या 2 गोष्टी म्हणजे एक की त्यानं काय केलं पाहिजे, ज्ञान, नॉलेज. ज्ञान ही संपदा, ज्ञान ही संपत्ती, ज्ञान ही संपत्ती आणि कष्ट करण्याची ताकद हे आपलं भांडवल. लक्ष द्या, ज्ञान ही संपत्ती, संपदा आणि कष्ट करण्याची ताकद हे आपलं भांडवल. या 2 गोष्टी ज्याच्याकडे आहेत तो व्यक्ती उद्याच्या काळामध्ये या जगामध्ये, या देशामध्ये स्वतःचं निश्चित नाव कुठल्या ना कुठल्या तरी क्षेत्रामध्ये काढेल, हा माझा विश्वास आहे, असं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विधान होतं. या महामानवाचा एक विचार घेऊन माझ्या गरीब परिस्थितीमधून शिकायला पैसे नसताना मी माझ्या आयुष्यामध्ये मोठं होण्याचा ज्यावेळेस प्रयत्न केला त्यावेळी माझ्याकडे कदाचित पैसे नसतील, पण ज्ञान ही संपदा, ही संपत्ती घ्यायची आणि कष्ट करण्याची ताकद हे आपलं स्वतःचं भांडवल ठेवायचं आणि पुढे जायचं. हा विचार 1999 मध्ये मी ज्यावेळेस वाचला आणि पुढे आलो आणि 2021 ला 21व्या शतकाकडे वाटचाल करत असताना याचा माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा प्रभाव पडला. आता उद्योगाचा योग साधत असताना स्वतःच्या कष्टावरती आणि स्वतःच्या ज्ञानावरती आपल्याला खूप पुढे जाता येतं, हा माझा गेल्या 20 वर्षातला अनुभव आहे आणि तुम्हाला मला सुद्धा तो विचार घेऊन पुढे जाणं अत्यंत गरजेचं आहे. आता काळाची गरज जर उद्योजकता विकास असेल तर त्याची सत्य परिस्थिती या 2 गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे. ते म्हणजे की बिफोर कोरोना आणि आफ्टर कोरोना. अजून आफ्टर कोरोनामध्ये आपण जातो आहोत इथं, पण बिफोर कोरोना आपण पाहिला की गेल्या भारत स्वतंत्र झाल्यापासून आपल्या भारताची प्रगती, देशाची प्रगती, कुटुंबाची प्रगती, राज्याची प्रगती, आपली स्वतःची प्रगती आपण पाहत आलो. जे काही आपल्याला कळतं, जे काही आपल्याला समजतं, जे काही अंडरस्टँडिंग आहे, जे काही विस्डम, जे काही शहाणपण आपल्यासोबत आहे, या जोरावरती आपण पाहिलं बिफोर कोरोना. आता कोरोनाच्या कालावधीमध्ये काय आपल्याला भोगावं लागलं, किती आपल्याला हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या आणि यातून आपण मात करून पुढं ज्यावेळेस ओव्हरकम आपण करून पुढे येण्याचा प्रयत्न करत आहोत इथं, हे पण आपण पाहिलं. आणि आफ्टर कोरोना, ज्यावेळी कोरोना संपेल आणि आपण आपल्या वेगवेगळ्या स्वतःच्या ऍक्टिव्हिटीज करू किंवा कोरोनाच्या कालावधीमध्ये करू, तर याच्यामध्ये खूप स्थित्यंतर झाल्याची तुम्हाला मला पाहायला मिळतं. आता काय स्थित्यंतर झाली, तर या स्थित्यंतरामध्ये आज आपण पाहतो की टेलिकॉम इंडस्ट्री असेल, जे मोबाईल आहे, इंटरनेट आहे, तुम्ही मी आज ज्या माध्यमातून कनेक्ट झालो, ते डिजिटल इंडिया असेल, या
ही एक गोष्ट की जे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाच्या कालावधीमध्ये डिजिटल मार्केटिंग हा भाग चाललेला आपण पाहिला. दुसरा भाग होता हेल्थ केअर इंडस्ट्रीज, कारण आपल्याला दुसरा पर्याय नव्हता, कारण आपल्याकडं आरोग्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं ही खूप महत्वाची गरज होती. आणि तिसरी इंडस्ट्री ऍग्रोबेस इंडस्ट्री, शेतीवर आधारित उद्योगधंदे हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालताना दिसले. या व्यतिरिक्त बाकीचे काही व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालताना दिसले नाहीत, कारण त्याच्यामध्ये मी आदरणीय पद्मश्री राहुल बजाज साहेबांचे एक विधान ऐकलं की ज्यावेळेस कोरोनाच्या कालावधीनंतर त्यांना परमिशन दिली गेली त्यावेळेस त्यांचं असं एक मत पडलं की ह्या परमिशन मिळाल्या, लोक आमच्याकडे कामाला आली, आमची इंडस्ट्री नव्यानं सुरू झाली, परंतु याचा उपयोग काय? का त्यांनी असं विधान वापरलं, याचा उपयोग काय? कारण त्याची डिमांड नाही ना. आता कोण कोरोनाच्या कालावधीमध्ये गाड्या घोडं असं कोणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करायला ही गरज नाहीये. आणि ही गरज नसताना मार्केटमधली डिमांड कमी होते, आणि डिमांड कमी झाली, मागणी कमी झाली की सप्लाय कमी होतो, सप्लाय कमी झाला की उत्पादनावर मर्यादा येतात, उत्पादन कमी होतं. म्हणून अशा अनेक इंडस्ट्रीज आहेत की ज्यांना थोडासा अटकाव बसलेला आहे, त्या इंडस्ट्री थोड्याशा थांबलेल्या आहेत. परंतु टेलिकॉम इंडस्ट्री असेल, डिजिटल इंडस्ट्री असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, ॲग्रोबेस इंडस्ट्री असेल आणि हेल्थ केअर इंडस्ट्री असेल, ह्या चाललेल्या आहेत. आता या सगळ्या ह्याचा सद्य परिस्थिती जर पाहिली तर या सद्य परिस्थितीचा विचार करून आता नव्यानं आपल्याला जे काही उद्योग व्यवसायाच्या संधी येतील आणि त्याच्यामध्ये स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करत असताना आपल्याला हे पाहिलं पाहिजे की अपॉर्च्युनिटीज कशामध्ये आहेत, उद्योग व्यवसाय करताना काय काळजी घेतली पाहिजे, शासनाच्या योजना कुठल्या आहेत, उद्योग व्यवसाय करताना काय काय गोष्टी कराव्या लागतात, काय गोष्टी समजून घ्याव्या लागतात, हे पण आपण थोडंसं पाहणं गरजेचं आहे. म्हणून थोडंसं टप्प्याटप्प्यानं मी तुम्हाला उद्योग व्यवसाय आणि उद्योजकता विकास या विषयामध्ये थोडंसं पुढे घेऊन जाणार आहे. आता आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीनं आत्मनिर्भर कुटुंब, आत्मनिर्भर युवा, आत्मनिर्भर भारत त्याच वेळेस होईल की ज्यावेळेस आत्मनिर्भर युवा होईल. मग आत्मनिर्भर होणं म्हणजे काय होणं, कुठल्या दृष्टीनं होणं, तर सर्वच गोष्टीनं आजच्या काळामध्ये सक्षम होणं, सर्व गोष्टीनं सक्षम होणं म्हणजे आत्मनिर्भर होणं. मग कुठल्या गोष्टी आहेत, मग त्याच्यामध्ये आर्थिक आहेत, सामाजिक आहेत, शैक्षणिक आहेत, बौद्धिक आहेत, या सर्व गोष्टीनं आपल्याला सक्षम व्हावं लागणार आहे. आरोग्य आहे, शारीरिक आहे, शारीरिक, मानसिक, आर्थिक या तीन गोष्टी सध्याच्या काळामध्ये अत्यंत महत्वाच्या आहेत. आता ह्याच्यामध्ये नैपुण्य मिळवत असताना आता नुकतंच 2020-21 आपलं शिक्षण धोरण आलं, एज्युकेशन पॉलिसी आली. ती एज्युकेशन पॉलिसीचा अभ्यास करत असताना उद्योग व्यवसायाची संबंधित आपल्याशी काय आहे बघा. त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं की कौशल्य विकास म्हणजे कौशल्यातून समृद्धी च्या दिशेनं जायचं असेल तर आजच्या युवकाकडे वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य पाहिजे. ही कौशल्य कुठली पाहिजे, तर ही कौशल्य रोजगारासाठी तर पाहिजेच आहेत, पण स्वयंरोजगारासाठी खूप महत्वाची आहेत. उद्योजकता विकास, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटच्या दृष्टीने खूप गरजेचे आहेत. आणि हा उद्योगाचा योग जर आपल्याला साधायचा असेल तर ह्या कौशल्याची गरज आपल्याकडे आहे. एक मित्रांनो गोष्ट लक्षात ठेवा, कौशल्याचा अभाव, नीट समजून घ्या, कौशल्याचा अभाव आपल्या जीवनामध्ये चॅलेंज निर्माण करतो. आयुष्यभर लक्षात ठेवा हे वाक्य, कौशल्याचा अभाव आपल्यामध्ये चॅलेंज निर्माण करतो. आणि आता हे इतकं चॅलेंजिंग ऑलरेडी लाईफ असताना कौशल्याचा अभाव आपल्यामध्ये असणं हे आपल्यासाठी उद्याच्या काळासाठी योग्य नाही. म्हणून उद्योग व्यवसायासाठी लागणारी वेगवेगळी कौशल्य, रोजगारासाठी लागणारी वेगवेगळी कौशल्य, जीवन जगण्यासाठी लागणारी वेगवेगळी कौशल्य, तर या सगळ्याच्या गोष्टीचा एक उहापोह आपण करणं गरजेचं आहे. मी खूप खोलात जाणार नाही, पण या व्यवसायातला किंवा या विषयातला एक अभ्यासक या नात्यानं, मी काही तज्ञ वगैरे नाहीये, परंतु या विषयातला एक अभ्यासक, या विषयामध्ये जी पीएचडी सध्याला करतो आहे, संशोधन करतो आहे. कारण संशोधन याच्यासाठी आपली संस्था सुद्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण म्हणजे कौशल्यावर आधारित प्रशिक्षण, अन्य अजून कुठली ट्रेनिंग असलेली आहे. परंतु संशोधन, कुठलाही उद्योग व्यवसाय करायचा असेल तर तीन गोष्टी प्रामुख्यानं पाहायला लागतात. त्या तीन गोष्टी कुठल्या, त्यातली पहिली आहे रिसर्च, संशोधन, की जे कोणीतरी त्या विषयाचा अभ्यास करतो. दुसरा असतो ट्रेंड म्हणजे कल, समाजाचा कल काय आहे, आज समाजामध्ये काय चालतं आहे, गरज कशाची आहे, नीड कशाची आहे, हे पाहिलं जातं. म्हणजे रिसर्च, ट्रेंड अँड थर्ड प्रिडिक्शन, ज्याला आपण अंदाज बांधणं असं म्हणतो, अंदाज. आता हा अंदाज जर बांधायचा असेल तर त्याच्यासाठी तुमच्या उद्याच्या फ्युचरसाठी हे आजचा संवाद आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे.
आता पुढची गोष्ट अशी आहे की आपल्याला त्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये आफ्टर 6th स्टँडर्ड 6वी नंतर कौशल्य विकास हा विषय घेतलेला आहे. आता हा घेतला असताना मी त्याचा अभ्यास करत असताना मला असं जाणवलं आणि हा विषय आपल्यासाठी किती महत्वाचा आहे बघा. आणि सध्याच्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आणि आफ्टर लॉकडाऊन आपल्यासाठी किती गरजेचा आहे. तो काय आहे की शिक्षणाच्या 4 पायऱ्या, 4 स्टेजेस त्यांनी सांगितलेल्या होत्या. 4 स्टेज कुठल्या सांगितलेल्या आहेत? त्यांनी सांगितलेले आहेत की शिक्षणामधून माणसाचं काय होतं. शिक्षणामधून पहिली गोष्ट आहे ते म्हणजे माणूस शिक्षित होतो. दुसरी गोष्ट आहे सुशिक्षित होतो. तिसरी गोष्ट आहे सुसंस्कृत होतो. या 3 गोष्टी तर महत्वाच्या आहेत, पण मला बोलायचं होतं चौथ्या गोष्टीविषयी. आणि चौथी गोष्ट आहे की जी तुमच्या माझ्यासाठी उद्योग व्यवसायासाठी खूप गरजेची आहे ती आहे शिक्षित, सुशिक्षित, सुसंस्कृत आणि चौथी सृजनशील. आपण त्याला म्हणतो कल्पकता, सृजनशीलता, इनोव्हेटिव्ह. तर ही सृजनशीलता आपल्याला उद्योग व्यवसायामध्ये खूप गरजेचं आहे. उद्योजक हा, एंटरप्रेन्योर हा 24/7 अलर्ट असणारा एक व्यक्ती असतो, पर्सनॅलिटी असते. आता तुम्हाला मला उद्योग व्यवसाय करत असताना अलर्ट राहावं लागतं. आणि हा गुण, हे कौशल्य, ही गुणसंपदा ज्याला आम्ही एंटरप्रेन्योरियल कॉम्पिटन्सीज असं म्हणतो, ही उद्योजकीय गुणसंपदा आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. पण कुठले गुण लागतात त्यासाठी आपल्यामध्ये, तर तेही थोडंसं पाहायला मला निश्चित तुमच्याबरोबर या विषयावरती संवाद साधायला आवडेल. तर कुठलाही उद्योग व्यवसाय करायचा असतील तर 4 गोष्टी, अनेक कॉम्पिटन्सीज आहेत. मग तुम्हाला जर मी आता साधं विचारलं की उद्योग व्यवसाय करायला काय काय लागतं, तर तुम्ही तुमच्या मनामध्ये लगेच येईल की सर पैसे लागतात, पाणी लागतं, जागा लागते, भांडवल लागतं, सरकारचा सपोर्ट लागतो, परत मार्केट लागतं, परत सगळ्यात महत्वाचं त्याचं नॉलेज लागतं. पण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, कच्चा माल लागतो, या सगळ्या गोष्टी तुम्ही लगेच सांगू शकाल. परंतु मी तुम्हाला 4 गोष्टी सांगतो की ज्या अत्यंत महत्वाच्या आहेत आणि आपल्या वेळेअभावी आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. तर त्यातली सर्वात महत्वाची गोष्ट कदाचित तुम्ही इतरत्र ती निश्चित ऐकलेली असेल, पण ती आहे कुठलाही उद्योग व्यवसाय करायचा असेल तर पहिली गोष्ट लागते ती म्हणजे गरज, नीड बेस बिझनेस, नीड बेस ऍक्टिव्हिटी. हे खूप गरजेचं आहे. म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो सिलेक्शन ऑफ बिझनेस, सिलेक्शन ऑफ ऍक्टिव्हिटी, योग्य व्यवसायाची निवड करणं. आता उद्योग संधी हा एक वेगळा विषय. म्हणजे तुम्हाला असं मी म्हटलं योग्य व्यवसायाची निवड, मग तुम्हाला प्रश्न पडेल की कुठल्या व्यवसायाची निवड करायची. पण एक विषय असाही महत्वाचा आहे की उद्योग संधी, कुठल्या कुठल्या संधी उपलब्ध आहेत. थोडंसं मी त्याविषयी तुमच्याशी बोलणार आहेच. पण नीड बेस ऍक्टिव्हिटी म्हणजे तुमच्या परिसराची काय गरज आहे, तुमच्या परिसरामध्ये काय उत्पादित होतं, कच्चा रॉ मटेरियल तुमच्याकडे काय आहे, मार्केट कशासाठी अवेलेबल आहे, आसपासच्या पंचक्रोशीमध्ये मार्केट कशाला अवेलेबल आहे, आसपासच्या जवळच्या कॉस्मोपॉलिटन सिटी असतील त्या तुमच्या कनेक्टेड कुठल्या आहेत, तिथली गरज काय आहे, शेतावरची गरज काय आहे, तुमच्या घरी काय गरज आहे, तुमची काय गरज आहे, तुमची इन्व्हेस्टमेंट कपॅसिटी किती आहे. म्हणजे या सगळ्या गरजा ज्या आहेत त्या पाहाव्या लागतात. म्हणजे नीड. दुसरं सर्वात महत्वाचं की आता या कालावधीमध्ये तुमचं जे काही वय असेल, माझं जे काही वय असेल, त्या तुम्हाला, मला, तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये, या जगामध्ये आपल्याला एकच जन्म मिळतो. तुमचा सर्वांचा याच्यावरती विश्वास आहे, मला माहिती आहे. आपल्याला एकच जन्म मिळतो आणि तुमच्या माझ्या आयुष्यात आपल्याला जे काही मोठं व्हायचंय, जे काही करायचंय, आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या जगाला दिशा देण्याचं काम केलं. राज्यघटनासारखा खऱ्या अर्थानं मोठा ग्रंथ लिहिला. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जी काही जगाला दिशा द्यायची ती त्यांच्या एकाच जीवनामध्ये दिली. परंतु अशा अनेक जीवनासाठी, पिढ्यासाठी ती उपयुक्त राहिली. परंतु तुम्हाला मला जो काही एक जन्म मिळतो त्या एकाच जन्मामध्ये सगळं करायचं आहे. हे करत असताना तुमच्या माझ्या जीवनातलं कामाचं नीड स्पीड हे पण खूप गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट असते ती म्हणजे स्किल, कौशल्यातून खऱ्या अर्थानं प्रॉस्पेरिटी जी आहे ती आता कौशल्यातून येणार आहे. त्यामुळे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य असणं गरजेचं आहे. आणि ती कौशल्य कुठली, 2 प्रकारची कौशल्य असतात. करिअर स्किल असतात, पीपल स्किल असतात, पर्सनल स्किल असतात. हे जी वेगवेगळी स्किल आहेत तर ही आपल्याला, म्हणजे जसं साधं सिंपल की चांगल्या संवाद सगळ्याच साधतात, सगळ्याच जणांना बोलायला येतात, परंतु चांगलं बोलणं, स्किलफुल टॉकिंग करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून
ही जी अंगभूत काही कौशल्य आहेत इथं, मग ह्या कौशल्याचा वापर आपल्या उद्योग व्यवसायामध्ये करणं आणि आपल्याकडे कौशल्य असतील तर आपलं नीड जर कळली तर आपलं कौशल्यातून स्पीड वाढतं, म्हणजे स्किल. तर स्किल आपल्यासाठी गरजेचं आहे, स्पीड गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट सर्वात महत्वाची, या जगामध्ये कुणीही व्यक्ती यशस्वी व्हायचा असेल तर त्याच्यामध्ये एक गोष्ट की त्याला त्याच्या आयुष्यामध्ये अगदी टॉप टू बॉटम किंवा बॉटम टू टॉप, लोकल टू ग्लोबल, हे जे आहे लोकल टू ग्लोबल, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर या सगळ्या गोष्टी मिळवून द्यायला खऱ्या अर्थानं मदत करते. ती आहे तुमच्या माझ्यातली विल, म्हणजे इच्छाशक्ती, विल पॉवर, इच्छाशक्ती. आणि उद्योग व्यवसाय करायला विल पॉवर ही अत्यंत महत्वाची कॉम्पिटन्सीज आहे, हे माझ्या मित्रांनो आपण समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून स्किल, नीड, स्पीड, स्किल आणि विल या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे कुठलाही उद्योग व्यवसाय करत असताना. आता उद्योग व्यवसाय करत असताना किंवा आज जे बार्टीनं हे जे सेशन आयोजित केलेलं आहे, अजून एक गोष्ट महत्वाची राहते ती म्हणजे योग्य वेळी योग्य गोष्ट करणं. अदरवाईज म्हणजे मी 8वी इयत्तेमध्ये शिकत असताना मला संस्कृत विषय होता आणि त्याच्यामध्ये एक सुंदर सुभाषित होतं, वचन होतं. काय होतं? आदानस्य प्रदानस्य क्रियामश्य कर्मण सिप्रत क्रियमानस्य कालहा पिबती तद्रस. अर्थ खूप सुंदर आहे. अर्थ असा आहे की जे काही तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आपल्याला करायचं आहे ते जर आपण, जे काही तुमच्या माझ्या जीवनामध्ये करायचं आहे ते जर आपण योग्य वेळेत केलं नाही तर काळ म्हणजे निसर्ग त्यातील सारस्व ओतून घेतो. म्हणजे आपण 20 वर्षापूर्वी लहान होतो, आता आपण लहान नाही, आता अजून 20 वर्षानंतर आपण आताच्या परिस्थितीमध्ये नसणार आहे. म्हणजे योग्य वयात योग्य गोष्टी करणं हे खूप गरजेचं आहे, तरच आपल्या आयुष्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो आणि आपल्या कामाचं स्पीड वाढतं. म्हणून आज हा बार्टीनं आयोजित केलेला सुद्धा हा वेबिनार हा योग्य वेळेत केलेला आहे, अत्यंत महत्वाच्या वेळेत केलेला आहे, याचा मला निश्चित आनंद आहे. आता आपल्याला जर पुढे जायचं असेल तर उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने विचार करताना ही उद्योजकता म्हणजे नक्की काय आणि उद्योग व्यवसायामध्ये कशा प्रकारचं बिहेवियर आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की बिहेवियर अँड स्किल ह्या दोन गोष्टी एकत्र याव्या लागतात आणि ह्या गोष्टी एकत्र येत असताना एक गोष्ट म्हणजे इफ यू आर नॉट अपग्रेडिंग यू आर डाउन ग्रेडिंग असं म्हटलं जातं. म्हणजे यदि आप बेहतर नहीं हो रहे हो तो आप कमजोर हो रहे हो. आणि आता आपल्याला एक्सलंट होण्याच्या दृष्टीनं आपल्याला पाऊल उचलताना उद्योग व्यवसाय करत असताना आपल्याला काय पाहणं गरजेचं असतं, तर काय येतात गोष्टी उद्योग व्यवसायामध्ये. तर उद्योग व्यवसायामध्ये प्रामुख्यानं गोष्टी येतात ते म्हणजे जसं मी आता आपण विषयावरती बोलत होतो की उद्योजकीय गुणसंपदा हा एक विषय महत्वाचा आहे. दुसरा विषय महत्वाचा आहे तो म्हणजे सिलेक्शन ऑफ ऍक्टिव्हिटी, व्यवसायाची निवड, बिझनेस अपॉर्च्युनिटी मधून व्यवसायाची निवड, ज्याला आम्ही बिझनेस अपॉर्च्युनिटी सर्च अँड स्कॅन. आपण सर्च करताना हजारो सापडतील पण स्कॅन करताना योग्य एक करणं गरजेचं राहतं. म्हणजे उद्योजकीय गुणसंपदा, व्यवसायाची निवड, लोकेशन. लोकेशन हे खूप महत्वाची गोष्ट आहे आपला उद्योग व्यवसाय करताना. त्यानंतर ऑपरेशन्स, आपण आपलं लोकेशन निवडलं, उद्योग व्यवसाय एखादा सुरू केला, एखादी ऍक्टिव्हिटी सुरू केली तर त्याचं ऑपरेशन किती ऍक्टिव्हली आपण करतो, प्रोएक्टिव्हली करतो, ते पण उद्योग व्यवसायामध्ये खूप गरजेचं राहतं. त्यानंतर अत्यंत महत्वाचा विषय उद्योग व्यवसायामध्ये तो म्हणजे मार्केटिंग स्किल. आताची तर परिस्थिती अशी आहे ज्याला मार्केटिंग जमतो तो त्याच्या उद्योग व्यवसायामध्ये 90% 99% तो सक्सेस होतो. मार्केटिंग कुठल्या गोष्टीचं, एकतर आपल्याला स्वतःचं मार्केटिंग करता आलं पाहिजे, उद्योग व्यवसायाचं मार्केटिंग करता आलं पाहिजे, प्रोजेक्टचं मार्केटिंग करता आलं पाहिजे, प्रोडक्टचं मार्केटिंग करता आलं पाहिजे आणि त्याचा व्हॅल्यू समाजाच्या दृष्टीने कसा योग्य आहे आणि महत्वपूर्ण आहे ते सांगता आलं पाहिजे. म्हणजे महत्वाचं मार्केटिंग स्किल. त्याच्यानंतर मॅनेजमेंट. आता या विषयामध्ये खूप जाणार नाही मी, पण आपल्याला महत्वाच्या योजनांकडे पण यायचं आहे. मार्केटिंग आणि आता तुमच्या माझ्या जिव्हाळ्याचा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे तुम्हाला जो वाटतो भांडवलाची उभारणी. एकतर भांडवल मी पहिलं सांगितलं, कष्ट करण्याची ताकद हे सगळ्यात मोठं भांडवल आहे. ठीक आहे, जरी ते असलं तरी सुद्धा शासनाच्या
विविध योजनांच्या माध्यमातून हजारो उद्योजक उभा राहताना गेल्या 15 वर्षामध्ये मी स्वतः पाहतो आहे, आपण सर्वजण पाहत आलेला आहात. तर शासनाच्या खूप चांगल्या विविध योजना आपल्याकडे आहेत. परंतु ही जी बदलती परिस्थिती आहे, त्या बदलत्या परिस्थितीमध्ये आपण काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. ते म्हणजे की काही गोष्टी मी प्रश्नोत्तरामध्ये पण थोडंसं 1-5 मिनिटं पाहणारच आहे. परंतु असं म्हटलं जातं की दुनिया का दुसरा नाम परिवर्तन है. दुनिया का दुसरा नाम परिवर्तन है. आणि आता आपल्याला परिवर्तनाची वेळ आलेली असताना उद्योग व्यवसायामध्ये आपण जात असताना शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची मदत घेऊन आपला स्वतःची ऍक्टिव्हिटी, स्वतःचा स्टार्टअप उद्योग कसा सुरू करता येईल ते पाहत असताना कुठल्या कुठल्या प्रकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत, त्या योजना आपण पाहणं हे पण आपल्यासाठी गरजेचं आहे. परंतु या योजना पाहण्यापूर्वी 1-2 मिनिटं मला तुम्हाला तुमची घ्यायची आहेत, ती यासाठी की कुठल्या प्रकारचे उद्योग व्यवसाय असतात. कारण उद्योग व्यवसायानुसार पण योजना असतात आणि ते पण थोडंसं समजून घेतलं तर मग तुम्हाला योजना समजून घ्यायला थोडंसं बरं पडेल किंवा त्याचा उद्याच्या काळामध्ये लाभ घेताना तुम्हाला त्याचा उपयोग होऊ शकतो. आता योजना समजून घेण्यापूर्वी उद्योग व्यवसायाचे प्रकार, कुठले कुठले उद्योग व्यवसायाचे प्रकार असतात सामान्यतः तुम्हाला ते माहिती असतील इथं, पण फक्त मी एक ओव्हरव्ह्यू, एक उजळणी वाजा मी तुम्हाला सांगतो की उद्योग व्यवसायाचे प्रकार म्हणजे सर्व्हिस बेस्ड इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग बेस्ड इंडस्ट्री, ऍग्रो बेस्ड इंडस्ट्री. आता ह्या 3 प्रकारच्या मेजर इंडस्ट्रीज असतात. पण याच्यामध्ये काही भाग पडतात की जसं ऍग्रो बेस्ड इंडस्ट्री आपण म्हटलं म्हणजे सर्व्हिस बेस्ड इंडस्ट्री म्हटलं तर आज आपल्या भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग पेक्षा सर्व्हिस बेस्ड इंडस्ट्री जास्त आहे. जर आपण पाहिलं तर 21व्या शतकाकडे वाटचाल करत असताना आपण साधारणतः 60-40 असं त्याचं प्रमाण आहे. म्हणजे आपण मॅन्युफॅक्चरिंग पाहिलं तर आपलं थोडंसं कमी आहे, म्हणजे 50% पेक्षा सुद्धा कमी आहे, साधारणतः 30 to 40% आसपास आहे. आणि जर आपलं सर्व्हिस बेस्ड इंडस्ट्रीचं प्रमाण पाहिलं तर आपलं मेजॉरिटी अबोव 60 आहे, म्हणजे 60 पेक्षा जास्त, म्हणजे 67च्या आसपास होतं. तर ते सर्व्हिस इंडस्ट्रीचं आहे. मग सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये बिझनेससाठी ऑपॉर्च्युनिटीज असतात. त्याच्यामध्ये मग ट्रेडिंग आहे, मार्केटिंग आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंग मध्ये बघितलं तर वेगवेगळी उत्पादनाची व्यवसाय करणं आहे. आणि ऍग्रोबेस हा एक वेगळा आहे. तर काही ऍग्रोबेस संदर्भातल्या शासकीय योजना आहेत, काही उत्पादन व्यवसायाशी लिंक आहेत, काही सर्व्हिस बेस्ड इंडस्ट्रीज आहेत आणि त्याप्रमाणे या शासनाच्या योजना आहेत. मला तुम्हाला सांगायला आनंद होतो की तुम्ही बऱ्यापैकी शेतकऱ्याची मुलं, ग्रामीण भागातली मुलं, आज महाराष्ट्रातून जवळजवळ 500 लोकांचा क्राऊड आज आपल्या या झूम मीटिंगला या विषयामध्ये संवाद साधण्यासाठी आलेला असताना मला जाणीव आहे की तुम्ही बरेचशी लोक आपली ग्रामीण भागातले असतील, शेतीवर आधारित असतील. तरी ऍग्रोबेस्ड इंडस्ट्री संदर्भातल्या पण काही योजना आहेत. आता त्या कुठल्या कुठल्या योजना आहेत त्याच्याशी आपण थोडंसं चर्चा करूया. आता याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती असेल की महाराष्ट्र सरकारच्या आणि काही केंद्र सरकारच्या अशा काही योजना आहेत. आता कुठलाही उद्योग व्यवसाय करायचा म्हटलं तर मला तुम्हाला निश्चितपणे अगोदर एक सांगितलं पाहिजे की कुठलाही उद्योग व्यवसाय करत असताना एक खूप महत्वाचा फॅक्टर असतो. तो फॅक्टर आहे रिस्क फॅक्टर. रिस्क फॅक्टर, आपण कुठल्याही उद्योग व्यवसायामध्ये जी रिस्क घेतो तो रिस्क फॅक्टर आपल्यासाठी फार महत्वाचा असतो. आता ही रिस्क कोण किती घेतो यावरती त्याचा सक्सेस डिपेंड आहे. परंतु रिस्क आणि सक्सेस या दोन्ही मधला जो गॅप आहे, हा गॅप आहे कॅल्क्युलेशन, कॅल्क्युलेटिव्ह रिस्क. आम्ही त्याला कॅल्क्युलेटिव्ह रिस्क असं एंटरप्रेन्योरशिप मध्ये म्हणतो की ही रिस्क आहे, ऑपॉर्च्युनिटीज आहेत, परंतु त्यातला ब्रिज बांधत असताना आपण कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेणं म्हणजे अभ्यासपूर्ण उद्योग व्यवसाय करणं. तुम्हाला सांगतो अभ्यासपूर्ण उद्योग व्यवसाय हे खूप गरजेची कन्सेप्ट आहे. जर आपण अभ्यासपूर्ण गेलो नाही तर आपल्याला भीती निर्माण होते. एकतर मुळात रिस्क घ्यायची पण भीती वाटते, उद्योग व्यवसाय करायची पण भीती वाटते, कोरोनामध्ये पण आपल्याला भीती वाटते. या सर्व गोष्टी पाहत असताना आपल्याला कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेणं म्हणजे मार्केटमध्ये गेलं तर कोरोना आपल्यासोबत येऊ शकतो, बाजारामध्ये आपण गेलो काही केलं तर कोरोना आपल्यासोबत येऊ शकतो, परंतु हा कोरोना घेऊन आपल्यासोबत येत असताना त्याला तिथंच कसा ठेवता येईल त्यासाठी कॅल्क्युलेटिव्ह रिस्क आहे SMS. तुम्ही मास्क वापरणं, सॅनिटायझर वापरणं, सोशल डिस्टन्सिंग ठेवणं.
म्हणजे आदरणीय पद्मश्री डॉक्टर तात्यासाहेब लहाने या महाराष्ट्राच्या टास्क फोर्स समितीचे सदस्य म्हणून काम करत असताना मी त्यांचा एक इंटरव्ह्यू ऐकत होतो. त्यांनी सांगितलं की तो कोरोना आपल्यासोबत आणायचा का नाही हे आपल्या कॅल्क्युलेटिव्ह रिस्कवर जास्त डिपेंड आहे, आपल्या अलर्टनेटवर जास्त डिपेंड आहे. आणि म्हणून आपण अलर्ट राहणं आणि जी काही रिस्क घेणार आहे ती कॅल्क्युलेटिव्ह घेणं, त्यातून आपली माहिती आपल्याला जास्त मिळेल आणि भीती कमी होईल. आणि भीती कमी झाली तर आपला आत्मविश्वास वाढतो. लक्षात ठेवा, भीती कमी असेल तर आपला आत्मविश्वास वाढतो आणि आत्मविश्वास वाढवून भीती कमी करायची असेल तर जो विषय किंवा जी गोष्ट आपण करतो त्यातलं नॉलेज आपण घेणं गरजेचं आहे. नॉलेज आपल्याला जितकं जास्त तेवढी भीती कमी होते, माणूस कॉन्फिडंट बनतो. आता शासनाच्या योजनेचा लाभ घेत असताना त्या सेक्टर मधले बिझनेस चॉईस करत असताना आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारची भीती राहता कामा नये आणि हे समजून नीट घेतलं तर ऑटोमॅटिक भीती कमी होईल. आता शासनाच्या योजना कुठल्या कुठल्या असतात, जसं आता आपण बघितलं की उद्योगाचे प्रकार, जसं आपण पाहिलं की सर्व्हिस बेस्ड इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग बेस्ड इंडस्ट्री, अॅग्रो बेस्ड इंडस्ट्री, ट्रेडिंग बेस्ड इंडस्ट्री, तर असे वेगवेगळे. पण उद्योग व्यवसाय करत असताना आपल्याला ज्या वेगवेगळ्या भांडवल उभारणीच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पहिलं आहे स्वभांडवल, दुसरं आहे बँकेकडून मिळणारं डायरेक्ट कर्ज लोन, आणि तिसरं आहे शासनाच्या वेगवेगळ्या स्कीम. ज्यातली पहिली स्कीम मला तुम्हाला सांगायला मनापासून आवडेल ती म्हणजे की गेली 2 वर्ष आपल्या महाराष्ट्रामध्ये जी स्कीम इनोव्हेटिव्हरित्या चालू आहे आणि उद्योग विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभाग च्या माध्यमातून ही योजना आलेली आहे. त्या योजनेचं नाव तुम्ही ऐकलं असेल, ती आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, CMEGP, चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम. आता तुम्हाला उघडपणे मला सांगायला अडचण नाही, कारण आपल्या मार्च महिन्यातल्या अंदाजपत्रकामध्ये, अर्थसंकल्पामध्ये माननीय अर्थमंत्र्यांनी घोषणा केली की यावर्षी आम्ही साधारणतः 15 ते 20 हजार तरुण युवकांना, न्यू जनरेशन एंटरप्रेन्योर म्हणजे नव उद्योजकांना आम्ही 1 लाख ते 50 लाख रुपयापर्यंत कर्ज बँकांच्या सहकार्यानं महाराष्ट्रातल्या युवकांना उपलब्ध करून देण्याची तरतूद आम्ही करून ठेवलेली आहे. असं मी पेपरला वाचलं, टीव्हीवरती पाहिलं आणि अर्थसंकल्पाच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत आल्या त्या सर्वांमध्ये तुम्हाला माहिती आहे. आता या योजनेमध्ये काय आहे ही योजना, मान्य आपल्या देशाचे प्रथम नागरिक या नात्यानं मुख्यमंत्री महोदयांच्या नावाने ही योजना असताना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, याच्यामध्ये साधारणतः 1 लाख ते 50 लाख रुपयापर्यंतचा कर्ज पुरवठा यामध्ये होतो. यामध्ये साधारणतः कॅटेगरी वाईज याच्यामध्ये कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. यामध्ये SC, ST, ओपन आणि महिला अशा 4 कॅटेगरी प्रामुख्याने आहेत. पण त्याच्यामध्ये अपंग प्लस माजी सैनिक अशा वेगवेगळ्या कॅटेगरी त्यामध्ये आहेत. परंतु मेन जे आहेत त्याच्यामध्ये ओपन, SC, ST आणि महिला अशा कॅटेगरी केलेल्या आहेत. आता मी तुमच्या बरोबर चर्चा करत असताना या योजनेचं स्वरूप कशा स्वरूपाचं आहे 1-2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला फक्त समजून सांगतो. या योजनेचं स्वरूप असं आहे की उत्पादन व्यवसाय आणि सेवा व्यवसाय अशा 2 कॅटेगरीज त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. जर उत्पादन व्यवसाय कुणी करत असेल, काही मार्केट हे उत्पादित करत असेल त्याच्या व्यवसायामध्ये, तर त्याला 50 लाख रुपयापर्यंतची स्कीम लागू होते. 50 लाख रुपयापर्यंत त्याला कर्ज उपलब्ध होऊ शकतं. आणि सेवा व्यवसाय असेल तर त्याला 10 लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध होतं. आता हे डिफाईन केलं आपण की 10 लाख आणि 50 लाख, उत्पादन असेल तर 50 लाख, सेवा असेल तर 10 लाख रुपयापर्यंत लोन मिळणार. यामध्ये 15% ते 35%, 15 to 35% पर्यंत सबसिडीचं प्रावधान शासनाने केलेलं आहे. या प्रावधानामध्ये याचा अर्थ असा आहे 35% सबसिडी दिली जाते. म्हणजे मी परत एकदा येतो रिस्क फॅक्टरवरती. ही योजना राबवण्याचं काम म्हणजे कमिशनरेट आपण जे म्हणतो ते या राज्याचे खूप तडफदार आणि खऱ्या अर्थाने ही योजना समाजापर्यंत, तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं ते महाराष्ट्र राज्याच्या उद्योग विभागाचे माननीय विकास आयुक्त डॉक्टर हर्षदीप कांबळे सर असतील, बाकी त्यांचे सर्व सहकारी असतील. तर खूप चांगल्या पद्धतीने योजना राबवण्यासाठीचा प्रयत्न या माध्यमातून होत असताना मी पाहतोय. आणि या योजनेच्या माध्यमातून साधारणतः ग्रामीण भागातला जर कॅन्डिडेट असेल
तर त्याला 35% म्हणजे जर तो मागासवर्गीय कुटुंबातून बिलॉंगिंग करत असेल तर त्याला 35% पर्यंत सबसिडी मिळते. आणि तोच कॅन्डिडेट जर शहरी भागातून बिलॉंगिंग असेल तर त्याला 25% सबसिडी मिळते. फरक फक्त लक्षात घ्या. मी तुम्हाला हेही सांगू इच्छितो की आपले जे आयोजक आहेत त्यांच्याकडे मी या सर्व योजनांविषयीची जी GR असतील किंवा माहिती पत्रक असेल ते मी त्यांना पाठवेन की जेणेकरून ते तुमच्या पण ग्रुपवरती येईल आणि ते तुम्हाला सहजरित्या समजायला मदत होईल. तर ते मी तुम्हाला निश्चित या सर्व गोष्टी पाठवून देतो. आता याच्यामध्ये जर मागासवर्गीय कुटुंबातला ग्रामीण भागातला जर कॅन्डिडेट असेल तर त्याला 35% सबसिडी उपलब्ध होईल आणि शहरी भागातला असेल तर 25% होईल. आता हे झालं मागासवर्गीय कुटुंबातून व्यक्ती असेल तर, पण त्याच जागेवरती जर तो ओपन कॅटेगरी मधून असेल तर त्याला ग्रामीण भागामध्ये 25% उपलब्ध अनुदान होईल आणि शहरी भागामध्ये 15% होईल. हा फरक समजून घ्या. आणि महिला ही स्वतंत्र कॅटेगरी केलेली आहे. महिलांसाठी 30% आरक्षित या सगळ्या ह्याच्यामध्ये आरक्षित ठेवलेला आहे. आणि महिला ही स्वतंत्र कॅटेगरी की ज्याला 35%, तो ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल, पण महिला ही स्वतंत्र कॅटेगरी आहे की ज्यांना 35% याच्यामध्ये सबसिडी उपलब्ध होईल. आता हे झालं 35% विषयीची मी तुम्हाला चर्चा केली. याच्यामध्ये ग्रामीण भागातला जर एखादा असेल तर त्याला SC कुटुंबातून असेल तर 5% त्याचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे. म्हणजे 40% झालं. 35 + 5 40. आणि बँकेचं जे लोन असेल ते साधारणतः 60% असेल. असं = 100% असेल. आता जर का ग्रामीण भागातला जर शहरी भागातला असेल तर 10% त्याचं स्वतःच राहील आणि 25% सबसिडी राहील आणि राहिलेलं 65% जे असेल ते बँक लोन. तर ही साधी सिंपल योजना. आता तुमचा प्रश्न पुढचा असेल की कुठल्या उद्योग व्यवसायासाठी हे लोन तुम्हाला मिळू शकतं. एक जी कॅटेगरी मी सांगितली की उत्पादन व्यवसाय आणि सेवा व्यवसाय, परंतु याच्यामध्ये साधं सिंपल एक मेकॅनिझम वापरलं गेलेलं आहे. ते म्हणजे पात्रता, उद्योग व्यवसायाची पात्रता काय आहे. तर कुठलाही असा उद्योग व्यवसाय की जो समाजाभिमुख असेल, असा कुठलाही उद्योग व्यवसाय याच्यामध्ये तुम्ही करू शकता. म्हणजे काय की जो समाजाला विघातक असेल असा कुठलाही उद्योग व्यवसाय याच्यामध्ये येणार नाही. मग जे हे सोडून बाकीचे सगळे जे सकारात्मक विधायक उपक्रम असतील ते सगळे याच्यामध्ये येऊ शकतात. हा एक भाग झाला. दुसरं, याला पात्रतेच्या अटी काय आहेत. तर याला कमीत कमी 7वी पास शिक्षण असलं पाहिजे किंवा शिक्षणाच्या अटी ज्या आहेत ते माननीय महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र पुणे पुणे किंवा प्रत्येक जिल्हा, सर्व जिल्हे यांच्या लेवलवरती याच्यामध्ये काही कमी जास्त याच्यामध्ये करायचे अधिकार त्यांचे आहेत. म्हणजे की तो उद्योग व्यवसाय बघून त्याचे निर्णय घेतले जातील. परंतु कमीत कमी शिक्षण 7वी असावं आणि जर तुम्ही 10 लाखाच्या पेक्षा जास्त लोन घेत असाल समजा तर कमीत कमी 10वी पेक्षा जास्त शिक्षण असावं असे त्याच्यामध्ये त्यांनी अटी ठेवले. म्हणजे ही झाली शिक्षणाची अट. पण ही फार मॅटर करत नाही कारण मेजॉरिटी आता आपलं जे शिक्षण आहे ते किमान ग्रॅज्युएशन किंवा 10वी पास 7वी पास असं निश्चित झालेलं असतंच आहे. परंतु मुद्दामून मी हे सांगितलं की आपल्याला माहिती असावं. दुसरी महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे ती म्हणजे पात्रतेच्या अटीमध्ये तुम्ही बँकेची कागदपत्राची पूर्तता करणं गरजेचं आहे. तुमच्या माझ्या लेवलला अजून एक गोष्ट आपण समजून घेणं गरजेचं आहे की आपण बऱ्याच वेळा भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे शिक्षण घेतलं जातं ते 99% शिक्षण घेताना त्या कुटुंबाचा किंवा त्या व्यक्तीचा विचार असा असतो. मधल्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या एका खूप मोठ्या वृत्तपत्रानं एक सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये असं दिसून आलं की ग्रामीण भागातल्या किंवा शहरी भागातल्या लोकांचा जो सर्वे केला त्यातल्या 80% लोकांचं मत असं होतं की आम्हाला कुठतरी नोकरी करायची आहे, उद्योग व्यवसाय हे नव्हतं. आता काळाची गरज आहे उद्योग व्यवसाय करणं गरजेचं आहे कारण नोकऱ्या उपलब्ध नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण उद्योग व्यवसायाचा विचार करत असताना महत्वाची गोष्ट की मग काही वेळापूर्वी मी सांगितलं तो एक भाग होता की ते रिस्क फॅक्टर आणि दुसरा की बँकेच्या पात्रतेची तयारी करणं. त्याच्यासाठी पहिल्यापासूनच आपलं 10वी-12वीचं शिक्षण झाल्यानंतर आपण जसं नोकरीची तयारी करतो तसं आताचा काळ असा आहे की आता आपण उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने पण तयारी करणं गरजेचं आहे. त्याचाच आजचं वेबिनार हाही त्याचाच एक भाग आहे की आपल्यामध्ये अवेअरनेस क्रिएट होणं गरजेचं आहे. आता हा अवेअरनेस क्रिएट होणं आणि उद्योग व्यवसायाची तयारी करणं कसं असतं की आपण फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर म्हणजे नव उद्योजक. आपल्या काही वडिलोपार्जित आपल्या घरामध्ये मेजॉरिटी लेवलला उद्योग व्यवसाय करणारी लोक नसतात. तर आता नव्यानं उद्योग व्यवसाय करत असताना कदाचित आपल्या कुटुंबातून आपण पहिलाच व्यक्ती असतो की जो उद्योग करतो आहे. म्हणजे पहिल्या जनरेशन मधला फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर असतो.
नवउद्योजक असतो. आता नवउद्योजकानं व्यवसायाची तयारी करत असताना आपण काही गोष्टी मी तुमच्या बरोबर चर्चा केली त्याची तयारी करत असताना दुसऱ्या बाजूला आपल्याला लोन घेण्यासाठी कर्ज घेण्यासाठी बँकांच्या कागदपत्रांची पूर्तता करणं हे पण खूप मोठं आव्हान असतं बऱ्याच वेळा आणि त्याची पण आपण तयारी केली पाहिजे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या कुटुंबामध्ये आपले आई बाबा आपली जशी रिस्क घेतात आपल्याला वाढवण्याची, सांभाळण्याची, शिक्षण घेण्याची, तुम्हाला मोठं करण्याची, ही सगळ्या प्रकारची रिस्क आपले आई वडील घेतात. परंतु असा कोणी आपल्या कुटुंबामध्ये एखादा व्यक्ती आहे का की ज्यानं जर का 10 लाख रुपये, फॉर एक्झाम्पल एक उदाहरण म्हणून मी सांगतो, शासनाचं आपण खऱ्या अर्थानं कौतुक करणं का गरजेचं आहे किंवा शासन आपल्यासाठी काय करतं हे फक्त मी समजावून देण्याचा प्रयत्न माझ्या मित्रांनो करायचा प्रयत्न करतो आहे. ते म्हणजे की मी जर गणेश खामगाळे या व्यक्तीने 10 लाख रुपयाचं कर्ज घेतलं आणि जर का मला 35% अनुदान उपलब्ध झालं म्हणजे 3.5 लाख रुपये जर मला अनुदान उपलब्ध झालं तर उद्याच्या काळामध्ये जर मी खूप यशस्वी झालो आणि मी 10 लाख रुपयाचं लोन घेऊन मी 10 कोटीचा व्यवसाय केला तर त्यातले 35% मी शासनाला परत करणार आहे का? नाही, ते तुम्हाला अनुदान दिलं जाते, डायरेक्ट अनुदान दिलं जाते. परंतु मी माझ्या कुटुंबाने माझ्यासाठी जी रिस्क घेतली किंवा मी स्वतःची रिस्क घेतली त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त रिस्क आपला कुठलाही पाहुणा रावळा संबंधित व्यक्ती घेऊ शकत नाही. एवढी मोठी रिस्क, 35% रिस्क तुमच्या उद्योग व्यवसायाची शासन घ्यायला तयार आहे. म्हणजे विचार करा तुम्ही. म्हणून आपण जो काही उद्योग व्यवसाय करणार तो सिस्टमॅटिकरित्या अभ्यास पूर्ण करणं गरजेचं आहे. आता ही 15 ते 35% पर्यंतची सबसिडी आपल्याला उपलब्ध होत असताना ही सबसिडी आपल्याला डायरेक्ट आपल्याला मिळत नाही. ही आपल्या बँकेच्या आपल्या खात्यावरती आपल्या उद्योग व्यवसायाचं जे काही खातं असेल त्या खात्यावरती जमा होते आणि ती तुम्हाला ज्यावेळेस तुमचं 65% किंवा 60% लोन तुमचं पूर्तता झाल्यानंतर ते पैसे तोपर्यंत शासन त्या बँकेच्या अकाउंटला जमा करतं आणि नंतर ते फुलफिल होतं. पुढचे पैसे तुम्ही भरायची आवश्यकता नसते. एक माहितीसाठी म्हणून तुम्हाला सांगतो आहे. आणि पात्रतेच्या अटीमध्ये शिक्षणाची मी पात्रता सांगितली, बँकांची कागदपत्राची पूर्तता, एक साध्या सिंपल मी तुम्हाला त्याची GR आणि बाकीच्या गोष्टी पाठवतो. वेळेअभावी मी खूप खोलामध्ये जात नाही कारण वाचन केल्यानंतर पण तुमच्या लक्षात येईल. आता ही झाली एक योजना. दुसऱ्या, कारण वेळेची मर्यादा पाहता, कारण 10 मिनिटं आपल्या हातामध्ये आहेत, थोडंसं मी फास्ट जाण्याचा प्रयत्न करतो कारण तुमच्या फक्त कानावरती काही गोष्टी आल्या तरी सुद्धा नंतर अभ्यासातून त्या GR मधून तुम्हाला त्या गोष्टी समजतील. दुसरी जशी राज्याची योजना आहे CMEGP, चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम, तशी केंद्र सरकारची पण आहे प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम. तुम्ही नेटवरती गेला तर तुम्हाला मिळेल, मी त्याची GR पण पाठवतो. तर ती पण सिमिलर याच धर्तीवरती आहे, परंतु फक्त आपली ही जी 50 लाखाची होती, केंद्र सरकारची जी आहे PMEGP ही 25 लाखापर्यंतची आहे. बऱ्यापैकी त्यातल्या ज्या काही कागदपत्राची पूर्तता वगैरे बऱ्यापैकी सिमिलर आहे, त्यामुळे मी फार खोलामध्ये जात नाही. त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये आपल्याकडं 19-20च्या आसपास राज्य सरकारचं स्वतंत्र महिला उद्योजकता धोरण, हे पण मी सांगणं गरजेचं आहे कारण महिलांचा वाटा पण खूप मोठा उद्योगधंद्यामध्ये आता नव्यानं वाढायला लागलेला आहे. आणि महिला उद्योजकता धोरण आपल्याकडं राज्य सरकारने स्वतंत्ररित्या आणलं आणि त्याचबरोबर अजून एक धोरण आलं, ते आहे अन्न प्रक्रिया धोरण, फूड प्रोसेसिंग पॉलिसी. कारण ग्रामीण भागामध्ये आपण उद्योग व्यवसाय करत असताना आणि सध्याच्या काळामध्ये जी काही स्थित्यांतर झालेली आहे, जे काही ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे, अनेक गोष्टी ज्या काही बदलत आहेत, मायग्रेशन जे शहरी भागातून ग्रामीण भागामध्ये झालेलं आहे, हे मेजॉरिटी जे काम करतं ते अॅग्रोबेस इंडस्ट्रीमध्ये करतं, म्हणजे जिथं प्रोसेसिंगचा भाग जास्त येतो. मग काय प्रोसेसिंग त्याच्यामध्ये येतं? मग अॅग्रोबेसमध्ये खूप गोष्टी असतात. त्याच्यामध्ये मग दूध आहे, फळं आहेत, धान्य आहे, भाजीपाला आहे. तर या सगळ्यावरची जी प्रक्रिया होते, तर हे प्रक्रियाचं पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार याच्यामध्ये वेगवेगळ्या योजना आणून याला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. जसं मुख्यमंत्री रोजगार योजना आहे, तसं महाराष्ट्र राज्याची आणि इव्हन केंद्र सरकारची पण एक योजना आहे. त्या योजनेचं पण नाव असंच आहे, मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया अभियान. तर ही जी अॅग्रोबेस प्रोसेसिंग आहे, त्या प्रोसेसिंग मध्ये सुद्धा 50 लाखापर्यंत 30 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध होतं, त्याला सुद्धा 30% पर्यंत अनुदान वेगवेगळी उपलब्ध होतात आणि वेगवेगळ्या कृषी उत्पादनावरती आपण प्रक्रिया करू शकतो. आणि हे प्रक्रिया करत असताना मग त्याच्यामध्ये प्रक्रिया आहे, साठवणूक आहे. मधला एक गव्हर्नमेंटचा एक GR आलेला आहे की त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची मुलं असतील तर पहिलं आपल्याला स्टोरेज करून माल साठवायला परवानगी नव्हती. आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं आपल्याला शेतकऱ्याचा मुलगा असेल, स्वतः शेतकरी असेल तर तो त्याचा माल साठवू शकतो आणि योग्य वेळेला तो मार्केटमध्ये आणू शकतो. तर अशा प्रकारचे व्यवसाय आपल्याला करणं हे आता आपल्याला शक्य झालेलं आहे. म्हणून तुम्ही स्वतः शेतकऱ्याच्या
शेतावरती बांधावरती अन्न प्रक्रिया संबंधातले उद्योग व्यवसाय करू शकता आणि त्यालाही साधारणतः 20% ते 50% वेगवेगळ्या सबसिडीज उपलब्ध होतात आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे युनिट करून आपण हे करू शकता. मग त्याच्यामध्ये डिहायड्रेशनचं युनिट असेल किंवा वेगवेगळ्या व्हेजिटेबलची पावडर तयार करून ते प्रिझर्व करून ते ठेवणं आहे. फळांचे पल्प आपण तयार करून जसं आता तुम्हाला माहिती आहे की समजा आता मी पुण्यामधून आहे तर तुम्हाला माहिती आहे की पुण्यामध्ये समजा एक खूप मोठा ब्रँड आहे की जो आंबा आणि म्हणजे त्या दुकानाचं नाव आहे सुजाता मस्तानी. तर त्या मस्तानीमध्ये मँगो मस्तानी ही खूप प्रसिद्ध आहे. जसं चितळेची भाकरवडी आहे तसं सुजाताची मस्तानी स्पेशल आहे. आता ही मस्तानीमध्ये काय असतं, मँगो मस्तानीमध्ये मँगोचा पल्प असतो. तसं आपण आपल्या परिसरामध्ये असणारं जे काही रॉ मटेरियल आहे फ्रूट बेस, तर त्याचे पल्प तयार करून विकणं किंवा त्याच्यावरती प्रोसेस करणं, त्याचं ग्रेडेशन करणं, असे ॲग्रोबेस बिझनेस पण करू शकता आणि त्याच्यासाठी पण स्वतंत्र योजना आहेत. याच्यासाठी आपण उद्योग विभागाकडे तुमच्या उद्योग व्यवसायाचं नोंदणी करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी कुठलाही खर्च न येता ऑनलाईन उद्योग आधार तुम्हाला काढता येतं. तुम्ही जर का उद्योग प्रोसेसिंग मध्ये काही युनिट टाकत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला एफडीआयचं लायसन घेणं गरजेचं असतं. तर ते पण आता ऑनलाईन उपलब्ध होतं. याचा अर्थ काय मला सांगायचं आहे की तुम्हाला घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून या सगळ्या गोष्टी करता येतात आणि याच्यामध्ये काही तुम्हाला मदत मार्गदर्शन उद्याच्या काळामध्ये म्हणजे आज जरी प्रायोगिक तत्वावरती हा बार्टीच्या माध्यमातून तुमच्या बरोबर उद्योग व्यवसाय आणि शासनाच्या योजना या संदर्भातलं वेबिनार आपण आयोजित केलेलं असलं तरी उद्याच्या काळामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती लागली तर आपले जे संयोजक आहेत, मी स्वतः मिटकॉनच्या माध्यमातून आहे, बार्टी सारखी एक मोठी संस्था आहे, एमसीडी सारखी एक मोठी संस्था महाराष्ट्रामध्ये काम करते, मिटकॉन, एमसीडी, बार्टी आपण सगळे मिळून याच्यामध्ये उद्योजकांना मार्गदर्शन करण्याचं काम आपण करू शकतो. आता उद्योग आधार तुम्हाला ऑनलाईन मिळू शकतं. ती एक वेगळ्या पद्धतीनं आपल्याला करता येतं. महिला धोरण आहे आणि अजून एक गोष्ट आहे ती मला तुम्हाला सांगायची आहे की माझे सहकारी आणि राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांनी क्लस्टर अप्रोच आणला की जो आपण म्हणतो की जगामध्ये जर पाहिलं तर चायनामध्ये क्लस्टर अप्रोच खूप आहे आणि त्या क्लस्टर स्कीममुळं केंद्र सरकार, राज्य सरकार आता आपल्या राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये पण क्लस्टरची स्कीम त्यांनी आणलेली आहे आणि आदरणीय सुरेश लोंढे सर म्हणून महाराष्ट्रामध्ये क्लस्टरचं काम करत असताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये क्लस्टर डेव्हलप केलेले आहेत आणि या क्लस्टरसाठी शासन जागा देतं एमआयडीसी मध्ये आणि जर एकाच प्रकारचे कमीत कमी एक 20 ते 25, 30 व्यवसाय जर असतील तर त्यांना कॉमन फॅसिलिटी सेंटर देऊन त्यांना साधारणतः 5 कोटी म्हणजे राज्य सरकारच्या योजनेमध्ये 5 कोटी, केंद्र सरकारच्या योजनेमध्ये साधारणतः 15 कोटीपर्यंत ही क्लस्टर स्कीम आपल्याला राबवता येते आणि अशा एखाद्या ठिकाणी की जिथं एकाच प्रकारचे वेगवेगळे व्यवसाय आहेत त्यांना शासनाच्या माध्यमातून 5 कोटी ते 15 कोटी रुपये एकत्र कॉमन फॅसिलिटी सेंटर करून वेगवेगळ्या उद्योग व्यवसायाला मदत करता येऊ शकते. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन ती चांगली संपादित करून आपल्या उद्योग व्यवसायासाठी त्याचा आपल्याला फायदा करून माझ्या मित्रांनो घेता येऊ शकतो. अजून एक योजना आहे ती म्हणजे आपण बार्टीच्या माध्यमातून राबवतो उद्योग विभागाच्या माध्यमातून राबवतो, नवीन जे उद्योजकता आणि कौशल्य विकास विभाग आहे त्याच्या माध्यमातून राबवतो. तर त्याच्यामध्ये आता आमच्याकडे उद्योग व्यवसायाच्या आपल्या उद्योग विभागाच्या माध्यमातून अजून एक योजना आम्ही राबवतो. त्या योजनेचं नावच मुळात आपल्यासाठीच ती योजना आहे. त्या योजनेचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रोत्साहन योजना. त्या योजनेच्या माध्यमातून आपल्या मागासवर्गीय कुटुंबातील युवकांना जर स्वतःचा उद्योग व्यवसाय करायचा असेल तर त्यांना 18 दिवसाचं निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम विनाशुल्क मोफतरित्या मिटकॉन आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या माध्यमातून आम्ही राबवतो आणि त्याच्यामध्ये कुठलाही आपला एससी आणि एसटी कुटुंबातला कॅन्डिडेट येऊन आम्ही त्याची राहण्याची, खाण्याची, जेवायची व्यवस्थित सगळी सोय करून त्याला 18 दिवस आम्ही उद्योग व्यवसायाचं प्रशिक्षण मोफतरित्या आयोजन करत असतो. तर ती पण एक गव्हर्नमेंटची स्कीम आहे की जेणेकरून आपल्या परिसरामध्ये उद्योग व्यवसायाची वाढ व्हावी. तर अशा पद्धतीनं माझ्या मित्रांनो आपल्याला 1 तासाचा वेळ होता. उद्योग व्यवसाय, उद्योजकता विकास आणि शासनाच्या विविध योजना, खरं तर योजना अजून खूप वेगवेगळ्या आहेत पण त्याला खूप वेळेची पण मर्यादा आहे. तर ह्या प्राथमिक लेवलला आपल्याला ज्या उपयुक्त योजना आहेत त्याच्या संदर्भामध्ये तुमच्याशी मला संधी साधता आली. तर या गोष्टी आपण सर्व लक्षात घेत असताना एक गोष्ट कोरोनाच्या कालावधीमध्ये मी तुम्हाला सांगणं मला खूप अगत्याचं वाटतं ते म्हणजे खऱ्या अर्थानं समस्या
आता प्रॉब्लेम आहेतच येतात. समस्या जिथं असतात तिथंच संधी असतात. आणि उद्याच्या काळामध्ये आफ्टर करोना आपल्याला उद्योग व्यवसाय करायला खूप मोठ्या प्रमाणामध्ये संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी खास करून आपण आपला जो टॅलेंट आहे त्याला आपण बुद्धी म्हणतो. बुद्धी, कौशल्य, टॅलेंट, स्किल आणि कष्ट या गोष्टी आपण एकत्र करून जर केल्या आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर निश्चित आपल्याला यश मिळेल. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा विचार आपण घेऊन खऱ्या अर्थानं उद्योग व्यवसायाला सुरुवात केली. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर जागतिक लेवलचा एक ग्रंथ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवला की जो आपल्या उद्योग व्यवसायाच्या संबंधात आहे तो म्हणजे आर्थिक संपन्नता कशा पद्धतीने येते. जसं आपण पाठीमागच्या काळामध्ये नोटाबंदी पाहिली आणि बाकी सगळ्या गोष्टी पाहिल्या. तर या सगळ्या गोष्टी पाहत असताना या महामानवाचे विचार घेऊन आपण आपल्या आयुष्यामध्ये त्याचा अवलंब करत राहिलो तर निश्चित उद्याच्या काळामध्ये आपण एक यशस्वी उद्योजक होतो. आणि अशा प्रकारचा यशस्वी उद्योजक होण्यासाठी मी माझ्या बिटकॉइन कुटुंबाच्या वतीनं माझ्या वतीनं तुम्हाला सर्वांना सुयचिंततो. आणि असं म्हटलं जातं की हिमकरांचा हिमालय बनतो, असं म्हटलं जातं. थेंबा थेंबाचं तळं बनतं, असं म्हटलं जातं. एका एका कोंबाचा वटवृक्ष तयार होतो. तसं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये उद्योग व्यवसाय करत असताना एक यशस्वी उद्योजक बनावं, सागरासारखं उत्तुंग यश मिळवावं, हिमालयासारखं उत्तुंग यश मिळवावं. आणि सर्वात महत्वाचं एका एका कोंबापासून जसा वटवृक्ष तयार होतो तसा तुमच्या उद्योग व्यवसायाचा उद्याच्या काळामध्ये वटवृक्ष तयार व्हावा अशीच मी प्रार्थना करतो. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे बार्टीच्या माध्यमातून हा जो वेबिनार आयोजित केला या वेबिनारमध्ये मला तुम्हा सर्वांबरोबर संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपल्या संस्थेचे माननीय महासंचालक दम्मज्योती गजभिये सर, त्यांचे सर्व सहकारी, मी या सर्वांचे मनापासून ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं साधारणतः तुम्ही सर्वजणांनी सुमारे 1 तास मला एवढं प्रामाणिकपणे आनंदानं उत्साहानं ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. विश यू ऑल दी बेस्ट लक. थँक्यू. थँक्यू सर. सर आपण एक जरा प्रश्न उत्तराचा एक हे घेऊया सर. थोडे काही कुणाचे काही जर का प्रश्न काय असतील तर 1 to 1 आपण जरा प्रश्न घेऊया सर. येस सर, येस. कुणाला प्रश्न असेल तर कृपया त्यांनी एक एक करून जरा सरांना प्रश्न विचारावेत आपले. कुणाला प्रश्न आहेत का काय? सरांनी आपल्याला आता जे मार्गदर्शन केलेलं आहे त्या संदर्भात कुणाला काही प्रश्न असेल तर त्यांनी कृपया करून त्वरित विचारावे. नितीन सरांचं म्हणणं आहे की तुमचा नंबर मिळेल का. माझा नंबर आपल्या संयोजकांकडे आहे आणि तो नंबर तुम्ही फॉरवर्ड करू शकता. कुणालाही कुठल्याही स्वरूपाची कधी अडचण वाटली आणि काही विचारावंसं वाटलं, मार्गदर्शन घ्यावंसं वाटलं तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. काही प्रॉब्लेम नाहीये. तर संयोजकांनाही मी विनंती करतो, माननीय गायकवाड सर असतील, माननीय डॉक्टर मुकेश सर असतील, उमेश गुले सर असतील तर माझा नंबर द्यायला काही हरकत नाही सर, आपण द्यावा. माझा इव्हन ईमेल आयडी पण संयोजकांकडे आहे, त्याच्यावरही तुम्ही मला हे करू काही प्रश्न असतील तर विचारू शकता. तर ते संयोजक आपल्याशी शेअर करतील. नितीन सर, काही प्रॉब्लेम नाही. हॅलो. हा, जय भीम सर. सर हॅलो. हा बोला. हॅलो. हॅलो. हा बोला, आवाज येतोय मला. हा, ट्रेनिंग घेतल्यानंतर जे सर्टिफिकेट आपण घेतो आपण तुम्ही जे सांगितलं. हॅलो. बरं. हा, जरा बसते नादाला लावून जा. हॅलो. हा बोला. आवाज येतोय सर तुम्हाला क्लिअर? मला येतोय, बोला तुम्ही. हा, मग त्याच्यानंतर आपल्याला उद्योजकता म्हणजे काय स्थापन करताना कसा काय उपयोग होऊ शकतो? काय होतं की नवीन उद्योजक स्थापन करताना बँका लवकर सहजासहजी लोन देत नाही. मग ह्याच्यावर मार्ग काय मिळेल सर? याच्यावरती मार्ग सर असा आहे की मी तुम्हाला म्हणूनच आपण बँकेची तयारी करत नाही तर आपण पहिल्यांदा
आपल्याला लोन घ्यायचं असेल किंवा नसेल तरी सुद्धा एखाद्या बँकेच्या शाखेमध्ये जाऊन व्यवसायाला लागणारी कागदपत्र तयार करून घेऊन जा. दुसरं, आता बँक पण विचारते की तुम्हाला उद्योग व्यवसाय करायचा असेल, आम्ही कर्ज देत असेल तर तुम्हाला त्या विषयाचं ज्ञान काय आहे, म्हणून तुम्हाला विषयाचं ज्ञान तुमच्याकडे आहे याचा प्रूफ तुम्हाला उद्योग व्यवसाय संवादामध्ये घेतलेल्या प्रशिक्षणाचं सर्टिफिकेट तर ते सर्टिफिकेट प्रशिक्षण घेतल्यानंतर उपलब्ध होतं. तर मला एक प्रश्न विचारायचा आवाज तर बाकीच्यांना म्यूट करा ना. बाकीच्यांनी म्यूट करा ना प्लीज आवाज. तुला झोप पण ना मी हॅलो बाकीच्यांनी कृपया म्यूट करा. होस्ट आहे त्याने ऑल नोट करायला सांगा ना. होस्ट आहेत ना त्याने ऑल नोट करा ना. होस्ट आहे. हा सर. हॅलो. हा सर, आपण एसी हे अनुदान जे आहे एसी ने ओपन साठी म्हणालात, ओबीसी साठी काय आहे का त्याच्यामध्ये? आहे ओबीसी साठी पण आहे. ओबीसी यांच्यासाठी डायरेक्ट ओपन कॅटेगरी मधून 25% पर्यंतच्या ज्या सवलती असतात त्या त्याच्यामध्ये. माझी तुम्हाला विनंती आहे की मी जे काही माहिती पत्रक पाठवेल ते तुम्ही वाचलं तर तुमच्या स्पष्टपणे ते सगळं लक्षात येईल. ते अगदी निश्चित राहा. आणि इनकेस तुम्हाला काही अडचण वाटली तर तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला तरी चालेल. सर माझा प्रश्न असा आहे. हॅलो. बोला बोला. सर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रोत्साहन योजना 18 दिवस अप्लाय कुठे करायचा, त्या प्रशिक्षणाचा उपयोग कसा होऊ शकतो या संदर्भात माहिती द्या. कशाचा उपयोग म्हणला तुम्ही? आवाज नाही येते तुमचा नीट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रोत्साहन योजना 18 दिवसाचा व्यवसाय त्या संदर्भात. त्याचा उपयोग तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये कसा करू शकता? हा कसा आणि त्याचा त्याच्यासाठी अप्लाय करण्यासाठी ते प्रशिक्षण घेण्यासाठी. नाही, प्रशिक्षण घेण्यासाठी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आपला कॉन्टॅक्ट नंबर नाही आहे माझ्याकडे. माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला संयोजकाकडून मिळेल. येईल माझा. परत सांगा. हॅलो, नमस्कार सर. हा बोला. हा नमस्कार सर, मी अझर शाह बोलतोय. सर बोला. भरपूर वेळेस असं होतं का बँकेत आपल्या ज्या महामंडळ असतात, जिल्हा उद्योग केंद्र असेल किंवा इतर कुठलंही असेल, त्यांच्याकडनं कर्ज मंजूर तर होऊन जातं, परंतु बँक देण्यासाठी टाळाटाळ करत असते आणि भरपूर काही गोष्टी त्या काढत असतात. म्हणजे काय याच्यामध्ये तुम्ही जामीन आणा किंवा जामीनदार आणा किंवा मग जे उद्योग करतायत ते MIDC एरियामध्येच पाहिजे, नको त्यावेळी म्हणजे नको त्या गोष्टी त्या आणतात मध्ये आणि त्याचा कुठलाही क्रायटेरिया नसतो GR मध्ये. क्रायटेरिया शासन या सगळ्याला आहे, परंतु सगळ्यात मोठी अडचण कुठली आहे की त्यांनी एखादी गोष्ट सांगितली, आपण ती ऐकतो आणि ती खरी आहे असं समजतो. ऍक्च्युली आपल्याला जर त्या योजनेची सविस्तर माहिती असेल तर तुम्हाला ते घ्यायला सोपं पडतं. तुम्ही काय करता, म्हणजे बऱ्याच वेळा युवक काय करतात की बँकेने सांगितलं असं, तर आपण त्यांना कधी विचारत नाही की असं का आहे, तसं का आहे, किंवा मला हे लोन CMEGP म्हणजे मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस फॉर म्हणजे क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस अशी जी एक CGTMA ची योजना आहे, मला या योजनेच्या माध्यमातून घ्यायचे असा अर्ज देणं अपेक्षित असतं. तुम्ही अर्ज नाही दिला तर त्याला कोलॅटरल द्यावं लागतं, कारण कुठल्याही बँकेमध्ये गेला तुम्ही जर लोन घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला जामीन द्यावा लागतो, म्हणजे कोलॅटरल द्यावं लागतं, जामीन द्यावी लागते. सरकारची एक अशी योजना आहे की विदाऊट कोलॅटरल लोन, पण त्याची तुम्हाला माहिती नसल्यामुळे तुम्ही त्यांना विचारत नाही, मग ते तुम्हाला मागत राहतात आणि सगळ्या प्रकारची डॉक्युमेंटची पूर्तता नसेल तर ते डॉक्युमेंट मागतात. परंतु तुम्ही काय, आपण काय करतात, जनरली मुलं काय करतात, ते एक डॉक्युमेंट सांगतात, तुम्ही एक डॉक्युमेंट पूर्तता करता. माझं म्हणणं काय की तुम्हाला जर का उद्योग व्यवसाय करायचा आहे तर तुम्ही बँकेत जाऊन डॉक्युमेंट लागतात त्याची सगळी यादी घेतली पाहिजे आणि ती यादी तयार केली पाहिजे. एका ठराविक मर्यादेच्या पलीकडे कागदपत्र लागत नाहीत. सर CGTMS चा जो विषय आलाय तर त्याचा ऍप्लिकेशन आपण डायरेक्ट बँकेकडे करायचा असतो का जिल्हा उद्योग केंद्राकडे असतो त्याचा? नाही, बँकेकडे करावं लागतं. जिल्हा उद्योग केंद्राचं तुम्हाला डायरेक्ट अनुदानच मिळणार आहे.
त्यामुळे तिथं हम्म. तुम्हाला वेगवेगळे काही जामीन देणं किंवा कोलॅटरल देणं असा काही उपयोग हे नाही होत. ते तुम्हाला बँकेत लागतं आणि तर बँकेला बँकेत- तुम्ही मागणी करावी लागते की आम्हाला सीसीटीएमएसी मधून करायचं आहे. पण सर बँक सीसीटीएमएसी मधून करत असताना परत मला युवकांचे प्रश्न येतात, फोन येतात की सर ते नाही म्हणताय. कारण नाही म्हणायला ही योजना कोणासाठी आहे की ज्या व्यक्तीकडं खऱ्या अर्थानं कुठल्याही स्वरूपाचं कोलॅटरल नाही, परंतु त्याची उद्योग व्यवसाय करायची कपॅसिटी आहे. नाही तर बऱ्याच वेळा असं दिसतं की त्याची कपॅसिटी खूप मोठी आहे आणि तो म्हणतोय की मला विदाउट कोलॅटरल द्या. नाही सर, भरपूर वेळेस काय झालंय का मी बँकेत गेला असताना सीजीटीएमएस विषयाला त्याविषयी विचारलं का ते लोक डायरेक्ट म्हणतात का आपल्याकडे ते चालू नाही. आणि दुसरी गोष्ट, जर कधी चालू जरी म्हटलं तर ते म्हणतात तुमचं स्टेटमेंट आणा, मग तुमचं स्टेटमेंट बघू, मग त्याच्यावरती. आता सर उद्योग जर मग याचा सुरूच अर्थ नाहीये, बरोबर आहे ना. तुम्ही बँकेला तुमचा सगळा सिबिल रिपोर्ट दिल्याशिवाय बँक आपल्याला लोन कशी देईल? त्यासाठी तुम्ही बँकिंग लेवलची सगळी तयारी करणं हे गरजेचं आहे. आपल्याकडच्या मुलांची बँकिंग लेवलची तयारी झालेली नसते. सर ठीक आहे. बँक मॅनेजर जर टाळाटाळ करत असेल तर त्याची कंप्लेंट करता येऊ शकते का? करता येऊ शकते. त्याच्यासाठी कलेक्टर लेवलला प्रत्येक जिल्ह्याला डिस्ट्रिक्ट लेवल बँकर कमिटी असते. त्या कमिटीचे प्रमुख माननीय जिल्हाधिकारी महोदय असतात आणि त्यांच्याकडे तुम्हाला तक्रार करता येऊ शकते. ठीक आहे सर, धन्यवाद सर. थँक्यू थँक्यू सो मच. सर नमस्कार. हॅलो हॅलो सर हॅलो हॅलो सर हॅलो बोला बोला. हॅलो हॅलो मी किशोर वाघ नाशिकवरून बोलतोय. हॅलो मी नाशिकवरून बोलतोय किशोर वाघ. बोला बोला. हॅलो किशोर बोला. हा हा सर, एक छोटासा प्रश्न असा विचारायचा होता, यांच्याच प्रश्नाला जोडून होता की बँक काय करते, अनेकदा बँक तिथे आवाज येत नाहीये तुमचा. ठीक आहे, तुमचे काही तसे प्रश्न असतील तर मला व्हॉट्सअपला माझा नंबर मिळेल, त्याच्यावरती पाठवा. मला तुमच्या बरोबर तशी चर्चा करता येईल. सर नमस्कार. शेवगावरून बोलतोय. हॅलो 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 बोला बोला शेवगावरून बोलतोय सर. बोला. सर आपलं महिला उद्योगीकरणासाठी मला जरा पुढची माहिती हवी होती. महिला उद्योग चालू करण्यासाठी. ठीक आहे, मी तुम्हाला महिला उद्योजकता धोरणाची एक कॉपी पाठवतो संयोजकांकडे. ते तुम्हाला पाठवतील. ते थोडासा अभ्यास करून घ्या आणि इन केस त्याविषयी काही गरज लागली तर मला फोन करा डायरेक्ट, काय प्रॉब्लेम नाही. सर त्यासाठी हॅलो. त्यासाठी काही कास्ट क्रायटेरिया आहे का? महिलांना 35% आरक्षण बोलत ना आपण, 35% आहे. महिला 30%. स्वतंत्र कॅटेगरी आहे. हॅलो सर. हा सर, त्यात स्वतंत्र कृपया कॅटेगरी सगळ्यांनी आहे. एका वेळेसच बोलायला त्याच्यामध्ये- जरा जरा शांतता राखा जरा प्लीज. सर महिला स्वतंत्र जरी आहेत पण त्यासाठी ना 35% बोलत ना सर आपण. नाही नाही, मी काय म्हटलं की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये जशा वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत तसं महिला ही स्वतंत्र कॅटेगरी आहे की ज्याला 35% अनुदान लागू होतं. हो सर, महिला स्वतंत्र कॅटेगरी आहे. त्यासाठी मग SC ST OBC तसं काही नाही ना? महिला ही कॅटेगरी असेल तर तिच्यासाठी तिची कुठली कास्ट बिलॉंग करत नाही. थँक्यू सर. ती महिला आपला ही मोबाईल स्वतंत्र प्रवर्ग डेव्हलप केलेला आहे. तर मोबाईल नंबर मिळू शकेल का आपला मोबाईल नंबर? माझा मोबाईल नंबर मी सांगितलं. तुम्हाला जर घ्यायचा असेल तर मी तुम्हाला परत एकदा सांगतो, तुम्ही घ्या. हा सांगा सांगा. 98 22 हा 22 हा 22 66 66 50 हा 49. ऐकायला नाही सर, ऐकायला येत नाही. 98 22 66 50 49 66 नंतर काय तो ऐकायला नाही आला. टाकलेला आहे. एक जणांनी नंबर टाकलेला आहे, तो घ्या. 98 22 66 50 49. ठीक आहे, मी संयोजकांना विनंती करतो की आपण पुढे जाऊया. हॅलो. हा सर, आता आपण आजचा कार्यक्रम आता आपण इथे ऍक्च्युली क्लोज करूया. तत्पूर्वी मी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम करतो. धन्यवाद सर. आजच्या ऑनलाईन वेबिनार मध्ये सहभागी झालेले मी सर्व नागरिकांचे व तसेच आपले जिल्हा समता दूत
व त्यांच्या अधीनस्थ असलेले सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो की ज्यांनी आपला हा उपक्रम गावोगावी पोहोचवण्यासाठी मदत केलेली आहे आणि आजचा हा कार्यक्रम आपला यशस्वी केलेला आहे. तसेच मी आपल्या महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रांचे आभार मानतो की ज्यांनी आपला हा कार्यक्रम प्रचार व प्रसार करण्यासाठी महाराष्ट्रभराचे सर्व वृत्तपत्रांमध्ये याची संपूर्ण माहिती त्यांनी उपलब्ध करून लोकांना आपल्या या कार्यक्रमाबद्दल अवगत करून दिलेले आहे लोकांना. तसेच मी आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती व आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते श्री गणेश खामगळ सर मिटकॉनचे हे जे संचालक आहेत, मी यांचे आभार मानतो की त्यांनी आपल्याला सर्वात महत्वाचे मार्गदर्शन व मोलाचे ज्ञान व आवश्यक सर्व ती माहिती अवगत करून दिलेली आहे की ज्यामुळे आपले सर्व लोक हे उद्योजकता विकासाच्या संदर्भातील त्यांनी जी माहिती घेतलेली आहे आणि शासकीय योजनांची जी संपूर्ण माहिती करून दिलेली आहे त्याचा ते लाभ घेतील आपल्या जीवनामध्ये. आणि मी सर यांच्या वतीने मी आपल्याला ग्वाही देतो की यातून आपले बरेचसे उद्योजक होण्यासाठी मदत होईल आणि भविष्य काळामध्ये आपल्या आजच्या झालेल्या कार्यक्रमामधून आपल्याला त्याचं फळ पुढील काही दिवसांमध्ये आपल्याला दिसेल सर. तसंच मी आजच्या कार्यक्रमासाठी जी आपल्याला मान्यता दिलेली आहे निबंधक साहेब व माननीय महासंचालक श्री धम्मज्योती साहेब गजबिये साहेब यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी आपल्याला अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्यासाठीची मान्यता दिलेली आहे. व सर्वात महत्वाचे आजच्या ह्या कार्यक्रमासाठी जे तांत्रिक मदत जी लागणार आहे त्यासाठी मी सुमत थोरात सर व आपले कौशल्य विकास विभागाचे प्रकल्प व्यवस्थापक श्री डॉक्टर मुकेश दुपारे यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.